नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. लॉ सी-ई-टी 2026-27साठी जे लॉ सी-ई-टीचे 3 इयर लॉ सी-ई-टीचे पण आणि 5 इयर लॉ सी-ई-टीचे रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहे. तर त्याचबरोबर आपली बॅच ही अगदी अगोदरपासूनच चालू आहे. पण 11 जानेवारी रविवारीपासून म्हणजे उद्यापासून आपण नवीन बॅच चालू करतोय. ठीक आहे. तर या बॅचवर खास डिस्काउंट ऑफर देखील ठेवलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे, तर ते विद्यार्थी खालील नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तर ही जी बॅच आहे, तर या बॅचमध्ये आपण मॉक टेस्ट प्रोव्हाईड करणार आहे. लॉ सी-ई-टीला जशा पद्धतीचं क्वेशन्स पडतात, ज्या पद्धतीचे प्रश्न किंवा ज्या पद्धतीचा क्रायटेरिया परीक्षेला असतो, अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये अगदी गेल्या वर्षी 120 मार्काचा आला. त्याच्या अगोदर 150 मार्काचा होता पॅटर्न. तर आत्ताच्या नवीन पॅटर्नप्रमाणे शिकवलं जाणार आहे. त्याचबरोबर मॉक टेस्ट ह्या घेतल्या जाणार आहेत. आपले जे क्लास आहेत, हे लाईव्ह क्लासेस आहेत. ठीक आहे. तर ह्याचीच बॅच स्टार्ट होणार आहे. यामध्ये आपण कोणकोणते विषय घेतो आहे बघा. मग इंग्लिशचे ग्रामर, त्यामध्ये चेंज दी वॉइस, चेंज दी डिग्री, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किंवा बाकीचं व्होकॅब्युलरी असेल, आर्टिकल्स असेल, ॲडक्वेशन टॅग असेल, हे सगळं ग्रामरचा पार्ट आपण घेतो आहे. त्याचबरोबर लीगल रिझनिंग अँड लीगल ॲप्टिट्यूड म्हणजेच कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारणमीमांसा हे घेतो आहे. यामधले लॉचे जे विषय आहेत परीक्षेच्या अनुषंगानं, तर ते सर्व विषय आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेतो आहे. तर त्याचासुद्धा विद्यार्थ्यांना निश्चित असा फायदा होणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी हा घटक आणि कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारणमीमांसा हे जे घटक आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. तर हे दोन्ही घटक आपण चांगल्या पद्धतीने घेतो आहे. अगदी सगळेच घटक जे आहेत, तर ते चांगल्या पद्धतीने घेतो आहे. स्कोरिंगचे हे घटक आहेत कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारणमीमांसा आणि बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीच्या नोट्स आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे. सामान्य ज्ञान ह्याचे सुद्धा आपण लेक्चर्स घेतो आहे. त्याचबरोबर गणित हा जो विषय आहे, हा 5 इयरसाठी आहे. तर तो आपण घेतो आहे. तर हे सर्व विषय चांगल्या पद्धतीने घेतो आहे. इथून पुढं अगदी मेमध्ये आहे हे परीक्षा 5 इयर सी-ई-टीची आणि एप्रिलमध्ये आहे 3 इयर सी-ई-टीची. तर 3 इयर सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा जो पोर्शन आहे, परीक्षा होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एकदा असं आपण 3दा शिकवणार आहे. आणि 5 इयर्ससाठी हा 4दा शिकवणार आहे. प्रत्येक महिन्याला एकदा ह्या पद्धतीने शिकवणार आहे. आणि साहजिक अगदी परीक्षा जशा येतील, जवळ येतील, तशा पद्धतीने आपले 10-10, 15-15 दिवसाच्या बॅचेससुद्धा असतात. म्हणजे अगदी दिवसाला 2 टाईम्स, 2 टाईम्स किंवा 3 टाईम्ससुद्धा शिकवतो आहे. त्यामुळं विद्यार्थ्याची चांगल्या पद्धतीने आपण रिव्हिजन करून घेतो आहे. चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना फायदा होऊन जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फक्त तेवढंच लाईव्ह लेक्चरच नाही, विद्यार्थ्यांना आपण लॉ सी-ई-टीला जेवढा सिलेबस आहे, तर त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्याकडे आहेत. ते आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे ॲपच्या माध्यमातून. ठीक आहे. तर ते आहे, मॉक टेस्ट आहे, चालू घडामोडीच्या नोट्स आहेत, हे देखील देतो आहे. आणि बुक्स आहेत, तर बुक्स देखील प्रोव्हाइड करतो आहे. फी अगदी नॉमिनल आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे, तर ते विद्यार्थी संपर्क करू शकतात आणि क्लास जॉईन करू शकतात. तुम्हाला निश्चित असा फायदा होईल. वाटलंच तर हवं तर तुम्ही 1-2 दिवस ट्राय करा, कशा पद्धतीने लेक्चर होत आहेत. 2 दिवस करू शकताय. कशा पद्धतीने लेक्चर होत आहेत, त्याचा फायदा होईल का नाही होईल. ठीक आहे. त्याचबरोबर रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत, तर ते व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता, केव्हाही बघू शकता. हे आहे मॉक टेस्ट परीक्षेच्या अनुषंगानं बनवलेले आहेत. तर त्याचाही फायदा होऊन जाईल चांगल्या पद्धतीचे. आणि क्लास लावण्याचा फायदा एक असतो आहे, आपल्याला कधी कधी कसं असतो, वेळ मिळतो नाही मिळतो,
पण एखाद्या दिवशी अभ्यास करायचा राहतो, एखाद्या दिवशी असं होतं. पण क्लास लावला तर तुम्ही त्या फॉलोअपमध्ये राहता, टचअपमध्ये राहता आणि ते तुमचं होऊन जातं. बाबा ठीक आहे, आपण काही ठराविक फी देतोय ना, त्या फीमुळं तर आपल्याला असं वाटतं की बाबा क्लास केला पाहिजे, आपण एवढी-एवढी फी दिलेली आहे, असंही आहे. पण प्रत्येकाचा फी वेगवेगळा असतोय. ज्यांना लावायचं आहे ते लावू शकतात आणि ज्यांना नाही लावायचं आहे तर ते अगदी बुक्सवर सुद्धा तयारी चांगल्या रीतीने करू शकतात. तर जर समजा तुम्हाला हा क्लास आपला ज्ञानसमृद्धी अकॅडमीचा क्लास लावायचा असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे हा. तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला लॉ सी ई टीबद्दल काहीही माहिती लागू द्या किंवा काही अडचण निर्माण होऊ द्या, हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मेसेज करा. निश्चित तुम्हाला सहकार्य हे केलं जाईल. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.